ओके ठीक है बाबा. नेक्स्ट मैथ सेकंड चैप्टर नंबर 6 लास्ट चैप्टर मैथचा मैथ सेकंडचा डिफरन्शियल इक्वेशन. आता पहिला पॉइंट आहे याचा व्हॉट इज डिफरन्शियल इक्वेशन. व्हॉट इज डिफरन्शियल इक्वेशन. मग डिफरन्शियल इक्वेशनची डेफिनेशन घ्या. नोट डाऊन करा प्रत्येकाने. डिफरन्शियल इक्वेशन an equation containing independent variable, an equation containing independent variable, comma dependent variable, an equation containing independent variable, dependent variable, and its derivatives. Into bracket that is differential coefficient. It's called differential equation. म्हणजे ज्या इक्वेशन मध्ये डेरिव्हेटिव्ह येणारे, डिपेंडंट व्हेरिएबल येणारे, इंडिपेंडंट व्हेरिएबल येणारे म्हणजे एक्स येणारे, वाय येणारे, त्यांचे डेरिव्हेटिव्ह म्हणजे dy बाय dx, d2y बाय dx हे येणार ना. सरांना काय म्हणायचं. डिफरन्शियल इक्वेशन. बरोबर आहे. पुढचा पॉइंट नेक्स्ट. ऑर्डर अँड डिग्री. ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. त्यातला पहिला पॉइंट ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. त्यातलं ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. डेफिनेशन लायची त्याची ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशनची. ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन is the highest order of the derivative. Is the highest order of the derivative appearing in the equation. Appearing in the equation. That is next line la. That is dy by dx has order 1.
d2y by dx2 has order 2. Next, d3y by dx3 has order 3. And so on. आता ऑर्डर म्हणजे काय, हा कितवा डेरिव्हेटिव्ह आहे, पण लक्षात ठेवा यातला हायएस्ट घ्यायचा फक्त. यातला कोणता घ्यायचा, हायएस्ट. म्हणजे हा एकटा आला तर ऑर्डर एन होईल, हे दोघं आले तर यातली हायएस्ट ऑर्डर 2, बरोबर आहे. तिघं आले तर ऑर्डर 3. d3y by dx3 म्हणजे काय, कितवा डेरिव्हेटिव्ह येतो. आपण सेकंड डेरिव्हेटिव्ह पाहिले होते ना डिफरन्शिएशन मध्ये, सेम ते होतो. हा कितवा डेरिव्हेटिव्ह, d2y by dx2 d3y by dx3, बरोबर आहे. हे ब्रॅकेटचे पॉवर नाहीये, हा डेरिव्हेटिव्ह आहे तिथचा वायचा. याचा अर्थ वायचा पहिला डेरिव्हेटिव्ह, याचा अर्थ वायचा दुसरा डेरिव्हेटिव्ह, याचा अर्थ वायचा तिसरा डेरिव्हेटिव्ह. हे असं पण दाखवताल. आणखीन एक पर्याय असतो, हा असा पण लिहितात वाय डॅश, हा लिहिता वाय डबल डॅश, हा लिहिता वाय ट्रिपल डॅश, या प्रकारे असं लिहितात, बरोबर आहे. ठीक आहे. तर बघा ही आहे ऑर्डर. ऑर्डरचा विषय समजला प्रत्येकाला. ओके. नेक्स्ट याचा सेकंड पॉइंट, डिग्री ऑफ डिफरेन्शियल इक्वेशन. डिग्री ऑफ डिफरेन्शियल इक्वेशन. डिग्री ऑफ डिफरेन्शियल इक्वेशन त्यात लिहा, इट इज द हायेस्ट पॉवर it is the highest power it is the highest power of highest order derivative it is the highest power. लक्षात ठेवा डिग्री म्हणजे काय आहे, हायेस्ट पॉवर. इट इज द हायेस्ट पॉवर of highest order derivative. It is the highest power of highest order derivative when equation is free from radical sign, negative power, कॉमा करून लिहा, negative power and fractional power. ओके. याचं जो काही उद्योग आहे हा एक्झाम्पल मध्ये पाहूया. ऑर्डर खूप इझी समजते, डिग्रीला थोडीशी अडचण येते, ते आपण क्लिअर करू. फक्त लक्षात घ्या, ऑर्डर डिग्रीचं एक एक्झाम्पल सेक्शन बी मध्ये 2 मार्क्सला किंवा सेक्शन ए मध्ये MCQ म्हणून 2 मार्क्सला 100% येणारच, 100% येणार. ओके. मग याचे 10 अनसॉल्ड एक्झाम्पल आणि 10 सॉल्ड एक्झाम्पल्स. मग आपण स्पीडली सगळे आज 20 एक्झाम्पल घेण्याचा प्रयत्न करूया. होतात? ठीक आहे. मग खाली घ्या सॉल्ड एक्झाम्पल. याचे 2 मार्क्स मात्र कुठेही जाता कामा नये. आता खाली घ्या सॉल्ड एक्झाम्पल. क्वेश्चन लिहा. Find order and degree of the following differential equation.
Find order and degree of the following differential equation. त्यातला पहिला ओके. आता बघा सगळे एक्झाम्पल घेतो, सगळे एक्झाम्पल IMP 20 एक्झाम्पल वर आपले 20 पैकी कोणतं तरी एक एक्झाम्पल एक्झामला 100% येणार आहे. ओके. आपल्याला ऑर्डर आणि डिग्री फाइंड करायची, याची ऑर्डर ही पाहिल्या दिसते. मला सांगा सगळ्यात मोठा डेरिव्हेटिव्ह कोणता आला? हा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आहे, हा सेकंड डेरिव्हेटिव्ह. सेकंड म्हणजे 2. म्हणजे इथे काहीच करायची गरज नाही, सरळ ऑर्डर इज 2 आणि प्रश्न राहिला डिग्रीचा. आता सांगितलेलं नाही काय का, डिग्री इज द हायेस्ट पॉवर ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कुठे आला बघावर? d2y/dx. त्याची पॉवर घ्यायची, dy/dx ची नाही. जो हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आला ना त्याची हायेस्ट पॉवर. आता आपल्याला एकच टर्म आहे हायेस्टची, त्यावेळेस हायेस्ट 2-2, 3-3 टर्म येतात, मग त्याची हायेस्ट पॉवर घ्यायची. पण तुम्ही डोक्यात काय ठेवायचं की हायेस्ट डेरिव्हेटिव्हची पॉवर म्हणजे डिग्री असते. मग मला सांगा याचा पॉवर किती? इथे पॉवर किती दिला ब्रॅकेटला? काहीच नाही, म्हणजे किती आहे? 1. डिग्री इज 1. कारण की याला पॉवर काहीच नाही म्हणजे 1. ओके. 2 मार्क एवढं विचारतात फक्त. आणि MCQ ला विचारलं तर ऑर्डर डिग्री विचारलेली असते फक्त व्यवस्थित पाहून घ्यायचं. पहिली ऑर्डर लिहिली का डिग्री लिहिली, काय वेळेस मध्ये काय करतात असं लिहितात, ऑप्शन A 2-1, ऑप्शन B 1-2. विचारताना काय विचारलंय? ऑर्डर डिग्री विचारली ना, म्हणजे पहिली ऑर्डर दुसरी डिग्री, म्हणजे ऑप्शन A बरोबर आहे. MCQ सांभाळा फक्त ऑर्डर डिग्रीची. तुमचा आन्सर बरोबर येतं, तुम्ही उलट वालट करता फक्त. ओके. पहिलं एक्झाम्पल समज असेल, सेकंड एक्झाम्पल घ्या. d3y/dx3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस xy इंटू dy/dx मायनस 2x प्लस 3y प्लस 7 इज इक्वल टू 0. ओके. डिफरेन्शियल इक्वेशन आहे. तर पहिला मुद्दा ऑर्डर इज 3 आणि प्रश्न आला डिग्रीचा. ज्या टर्मची तुम्ही ऑर्डर घेतली ना त्या डेरिव्हेटिव्हचा हायेस्ट पॉवर चेक करा, किती आहे? 2. ऑर्डर 3 डिग्री 2. ओके. थर्ड r इंटू dr/d θ प्लस cos θ इज इक्वल टू 5. ओके. रेल्वे ना घेऊ, एक्स वाय सारखं आहे, फक्त वायच्या ऐवजी आर आला आणि एक तरी थिटा आलाय. ओके. मला सांगा सोल्युशन. ऑर्डर हा dy/dx म्हणजे dr/d θ ऑर्डर इज 1 अँड त्याचा हायेस्ट पॉवर किती आला? 1, म्हणजे डिग्री सुद्धा 1. ऑर्डर इज 1, डिग्री इज 1. नेक्स्ट फोर्थ. d2y/dx2
ब्रॅकेट स्क्वेअर प्लस dy by dx ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू e raised to x. सोल्युशन. पॉवर पण त्याच्यात घ्यायची ज्या टर्म्स तुम्ही ऑर्डर घेताय ना, पॉवर म्हणजे डिग्री पण त्याच्यात घ्यायची ज्या टर्म्स काय घेऊन नाही आपल्याला. ऑर्डर 2 डिग्री 2. IMP एक्झाम्पल बघा, तुम्हाला वाटतं हे उलट उत्तर येत आहेत, 2-2 मार्क विचारतात एक्झामला. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 5. थोडेसे पुढचे आहे मोठे आहे. dy by dx प्लस 3xy अपॉन dy by dx इज इक्वल टू कॉस्ट. ओके, आता नीट लक्षात घ्या, जे पहिले 4 एक्झाम्पल सरळ सरळ होते, बरोबर आहे, पण हे एक्झाम्पल एवढं सरळ सरळ. आता नीट आहे का गोंधळ काय झाला. मी तुम्हाला काय म्हटलं की ऑर्डर आपण तोंडी काढू शकतो, जे ऑर्डर 1 आहे ऑर्डर डायरेक्ट निघते. प्रश्न राहतो डिग्रीचा. डिग्री काढण्यासाठी dy by dx नीट ऐका बरं का काय म्हणतोय. dy by dx याला रॅडिकल साईन म्हणजे वर्गमूळाचं चिन्ह नकोय, स्क्वेअर रूट साईन नकोय, स्क्वेअर रूट क्यूब रूट नकोय, बरोबर. दुसरा पॉइंट, याला निगेटिव्ह पॉवर नको म्हणजे dy by dx डिनॉमिनेटरला नकोय. तिसरा मुद्दा, डेरिव्हेटिव्हला फ्रॅक्शनल पॉवर म्हणजे 3/2 2/5 असे पॉवर असतात ना, ते नकोय. इंटिजर पॉवर आला पाहिजे, बरोबर आहे. आता हा आला dy by dx डिनॉमिनेटरला, पण जर हा वरती पॉवर मायनस होईल ना, मग चालेल का? नाही. म्हणजे याचा अर्थ हा डिनॉमिनेटरला चालणार नाही. लक्षात घ्या काय काय चालत नाही डिग्रीसाठी. डिग्रीसाठी पहिला मुद्दा, डेरिव्हेटिव्ह रूट मध्ये चालत नाही. दुसरा मुद्दा, डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटर चालत नाही. तिसरा मुद्दा, डेरिव्हेटिव्हला पॉवर नेगेटिव्ह किंवा फ्रॅक्शनल म्हणजे 3/2 5/2 असे अपॉन मध्ये चालते. इंटिजर आला पाहिजे डायरेक्ट, बरोबर आहे, तरच आपण डिग्री काढू शकतो. मग ठीक आहे बाबा, सोल्युशन. आता जर हा डिनॉमिनेटरला असेल तर मला डिनॉमिनेटर पण नकोय हा, मग काय करावं लागेल, मल्टिप्लाय each term by dy by dx. प्रत्येकाला dy by dx ने मल्टिप्लाय करा, म्हणजे हा झाला dy by dx इंटू dy by dx ब्रॅकेट स्क्वेअर झाला, मग तो प्लस 3xy इज इक्वल टू कॉस x इंटू dy by dx. बरोबर आहे का. प्रत्येक टर्मला आपण dy by dx मल्टिप्लाय केलं. आता कुठेही फ्रॅक्शनल पॉवर राहिला नाही, म्हणजे निगेटिव्ह पॉवर राहिला नाही. Therefore, order is 1 ही पहिल्यांदा राहिली होती, and degree is 2. Order is 1 and degree is 2. Okay, well, no. Next, example number 6. आता ऑर्डर डिग्री जर टफ एक्झाम्पल टाकायचं तर हे टाकलं जातं. एक्झाम्पल नंबर 6, अंडर रूट 1 प्लस 1 अपॉन dy by dx ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू d2y by dx2 ब्रॅकेट रेस टू 3/2. आता एक लक्षात घ्या, ऑर्डर याच स्टेपला भेटते आपली. मला सांगायची ऑर्डर किती येईल,
dy by dx ऑर्डर 1, dy by dx टू ऑर्डर 2, मोठी यामध्ये 2 ऑर्डर 2 भेटली. प्रश्न राहिला डिग्रीचा. पहिला मुद्दा डिग्रीसाठी का dy बाय डेरिव्हेटिव्हची टर्म रूट मध्ये आली, चालेल का? दुसरा मुद्दा डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटरला आला, चालेल का? नाही. तिसरा मुद्दा डेरिव्हेटिव्हचा पॉवर फ्रॅक्शनल आला, चालेल का? नाही. तीनही गोष्टी इथं काढल्या बा. रॅडिकल पण आलं, तो डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटरला पण आला, पॉवर पण. मग आता काय करणार तुम्ही सॉल्व्ह करण्यासाठी? मला रॅडिकल नकोय, म्हणजे रूट नकोय, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. इकडे स्क्वेअर करूया. इकडे स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल झाला. हा 2 काय होणार? डायरेक्ट कॅन्सल होऊन जाणार. आता प्रश्न राहिला हा डिनॉमिनेटरला नको, मग मल्टिप्लाय बाय dy by dx ब्रॅकेट स्क्वेअर. वी गेट या टर्मला काय बरे dy by dx ब्रॅकेट स्क्वेअर ने मल्टिप्लाय केले, dy by dx ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 1 प्लस इथे मल्टिप्लाय केलं कॅन्सल होईल 1. इथे d2y by dx टू ब्रॅकेट क्यूब इंटू dy by dx ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथे यांची पॉवरची आणि कॉम्बिनेशन काय होऊ शकत नाहीये, कारण सेकंड डेरिव्हेटिव्ह फर्स्ट डेरिव्हेटिव्ह बेस सारखा नाहीये. आणि आलं लिनियर इक्वेशन आलं. माझं सांगा ऑर्डर इज 2 आणि त्याच टर्मची पॉवर चेक करा. d2y by dx ची पॉवर किती आली? 3 अँड डिग्री इज ऑर्डर इज 2 अँड डिग्री इज 3. पटकन ऑनलाईन जे ऑनलाईन त्यांनी स्क्रीनशॉट घेऊन टाकायच्या मुलांनो. पटकन स्क्रीनशॉट घ्या. ओके ठीक आहे. पुढे नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 7. लिहा बरं प्रत्येकाने पटकन. ऑर्डर काय डिग्री का? ओके मुद्दाम हे एक्झाम्पल तुम्हाला दिले, सॉल्व करा. ऑर्डर डिग्री लिहा. प्रत्येकाने कंपल्सरी एक ओळ आहे जाईल, फक्त डायरेक्ट लिहायचंय. ओके मला ऑर्डर खूप इझिली खाली. किती ऑर्डर?
ऑर्डर आहे 4 and डिग्री किती 1 बरोबर आहे. इकडे बा आपला हायएस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कोणता आहे हा आहे ना बरोबर आहे. बाकीयांची पॉवर किती येऊ दे आपल्याला काय घेणं नाही याची पॉवर चेक करा. ज्या टर्मची आपण ऑर्डर घेतली ना पॉवर सुद्धा लगेच घ्यायची. इकडं पॉवर 6 येऊ नये 100 येऊ आपल्याला घेणं नाही. हायएस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची जी पॉवर असते परत काय होतं हायएस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची जी पॉवर असते त्या पॉवरला आपण डिग्री म्हणतो. मग इथे हायएस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हाय त्याची पॉवर काहीच दिलेली नाही म्हणजे पॉवर किती आहे 1 मग डिग्री इज 1. हे एक्झाम्पल कसं बसवतं ऑर्डर 4 येते बरोबर पण काय झालं मग डिग्री 2 लिहिता काय 3 लिहिता काय 6 लिहिता पण या टर्मची घेणं नसते आपला जी हायएस्ट ऑर्डर आहे ती पॉवर घ्यायचं. ओके ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 8. e raised to dy by dx plus dy by dx is equals to x. Solution. Order is 1. Cancel. हा प्रश्न आला डिग्रीचा. डिग्री किती डिग्री किती ऑनलाईन वाल्यांचं कोणाचं काही मत आता ऐका. डिग्री cannot be determined. इथं डिग्री काढता येऊ शकत नाही. कारण काय लक्षात घ्या आपण डिग्री कधी काढतो जर ते पॉवर फॉर्म म्हणजे पॉलिनॉमियल फॉर्म मध्ये आलं तर ना. लक्षात ठेवा जेव्हा कधी तुमचा डेरिव्हेटिव्ह हा एखाद्या फंक्शन मध्ये येईल ना मिक्सिंग मध्ये म्हणजे हा ई रेस टू एक्सच्या ऐवजी आला ई रेस टू कॉस साइन लॉग जर डेरिव्हेटिव्हचा अर्थ घेतलेला असेल तर आपण डिग्री काढू शकत नाही. डिग्री कधी काढू शकतो जर तो डेरिव्हेटिव्ह क्लिअर कट पॉलिनॉमियल फंक्शन मध्ये आलाय फक्त म्हणजे पुढे येऊ द्या काही पण प्लस मध्ये वगैरे पण तो डेरिव्हेटिव्ह पॉलिनॉमियल पाहिजे. डेरिव्हेटिव्ह पॉलिनॉमियल मध्ये पाहिजे. डेरिव्हेटिव्ह फंक्शन मध्ये नकोय. डेरिव्हेटिव्ह फंक्शन मध्ये नकोय. साइन कॉस टॅन कॉस सेक कोसेक लॉग ई ए रेस टू याच्यामध्ये तो डेरिव्हेटिव्ह नकोय फक्त तो डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड पाहिजे तरच आपण डिग्री फाइंड करू शकतो. म्हणजे डिग्री कॅनॉट बी डिटरमाइंड. याचं कारण घ्या डिग्री कॅनॉट बी डिटरमाइंड. याचं कारण आहे इक्वेशन cannot be expressed as a polynomial differential equation. इक्वेशन ज्या खाली कारण लिहा इक्वेशन cannot be expressed as polynomial equation. हे पॉलिनॉमियल इक्वेशन आहे ते ई रेस टू म्हणून याची डिग्री आपण सांगू शकत बरोबर आहे. हे एक्झाम्पल मार्क करून ठेवा. हे गणमनवाले एक्झाम्पल अशा दोनच एक्झाम्पल तुमच्याकडे आणि मला पुढचा आणि लास्ट एक्झाम्पल नंबर 9. डिटर्मिनंट x cube y cube
2x square 3y dy by dx 0 5x 2 into y into d2y by dx2 plus dy by dx bracket square 0 is equals to 0. याची ऑर्डर आणि डिग्री सांगायची. आता हा डिटरमिनंट सॉल्व करावा लागेल ना, बरोबर आहे. हा डिटरमिनंट सॉल्व करून तुम्हाला एक इक्वेशन भेटणार आहे, त्याची तुम्ही ऑर्डर आणि डिग्री लिहिणार आहे, बरोबर आहे. हा झाला जे अंगाने आदबतात त्यासाठी. सिंपल आहे. यातली हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्म ओळखा. हा याच्यात ओळखतो d2y by dx2 म्हणजे ऑर्डर 2 आहे कन्फर्म. आणि मला सांगा d2y by dx2 परत पुढे आलाय का रे? म्हणजे याचं मल्टिप्लिकेशन d2y by dx2 बरोबर होणार आहे का? नाही. म्हणजे याची पॉवर चेंज होणार आहे का? मग त्याची पॉवर किती? 1. म्हणजे सरळ सरळ ऑर्डर इज 2 and डिग्री इज 1. बिना सॉल्व करता डिटरमिनंट सोडवायची गरज नाहीये. कारण काय? हायेस्ट ऑर्डर टर्म जी आहे d2y by dx2 एकदाच आलेली. त्यामुळे d2y by dx2 इंटू d2y by dx असं होणार नाही. त्यामुळे कुठेही आता पॉवर इन्क्रीज होणार नाही. मग इथे जो पॉवर आला आहे ती डिग्री आहे, ती ऑर्डर तर आपल्याला सापडलेली ऑर्डर 2 डिग्री 1. पण हा हे तुम्ही डिटरमिनंट सॉल्व करायचं एक्झाम जर 2 मार्क्सला सेक्शन बी मध्ये आलं ना, सॉल्व करायचं आणि मग आन्सर नाही. तसं सॉल्युशन त्या सॉल्व करायला मार्क्स नाही, ऑर्डरला 1 आणि डिग्रीला 1. ओके ठीक आहे. हे झालं एक्झाम्पल नंबर 9. हे झाले सॉल्ड एक्झाम्पल. आता आपल्याला घ्यायचे अनसॉल्ड एक्झाम्पल. एक्सरसाइज 6.1. एक्सरसाइज 6.1 क्वेश्चन तोच आहे काय? डिटरमाइन द ऑर्डर and degree of each of the following differential equation. Determine order and degree of each of the following differential equation. First, d2y by dx2 plus x into dy by dx plus y is equals to 2 into sin x. Solution. Order is 2 and degree is 1. Dark answer होतो. Second, cube root of 1 plus dy by dx bracket square is equals to d2y by dx2. Okay, cube root क्यूबिंग ऑन बोथ साइड. दोन साइडचा क्यूब करावा लागेल क्यूब रूट घालण्यासाठी. इकडचा क्यूब केला, क्यूब रूट निघून गेला. 1 प्लस dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू इकडे मात्र क्यूब येईल d2y बाय dx2 ब्रॅकेट क्यूब. बरोबर आहे. क्यूब रूट नको आहे ना,
क्युबिंग केला. ओके, सांगा आता ऑर्डर टू अँड डिग्री ऑर्डर 2 डिग्री 3. नेक्स्ट example number 3. dy by dx is equals to 2 sin x plus 3 upon dy by dx. ओके, क्लिअर कट. हा dy by dx इकडे मल्टिप्लायला जाईल, इकडे डिवाइड आहे, बरोबर आहे. तो जर इकडे मल्टिप्लायला आला तर काय होईल? dy by dx ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 2 sin x प्लस 3. म्हणजे ऑर्डर किती आली? 1. आणि डिग्री किती आली? डिग्री किती? 2. ऑर्डर इज 1, डिग्री इज 2. ऑनलाईन आले स्क्रीनशॉट घ्या पटकन. ओके, ठीक आहे, घेतला स्क्रीनशॉट. ठीक आहे, नेक्स्ट example number 4. d2y by dx2 plus dy by dx plus x is equals to under root 1 plus d3y by dx3. ओके, स्क्वेअर रूट आहे. काय करावं लागेल? स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. करा स्क्वेअर. इकडे d2y by dx2 प्लस dy by dx प्लस x ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस d3y by dx3. आता इकडे ऍक्च्युली काय करायला पाहिजे त्याला लक्षात घ्या. a प्लस b प्लस c ब्रॅकेटचा स्क्वेअर करायला लागेल. हे पण मला सांगा बघा, आपली हायएस्ट ऑर्डर टर्म कोणती? तिकडची. मग हे एक्सपान्शन वगैरे करायची गरज आहे का? काहीच नाही. सरळ सरळ ऑर्डर किती? ऑर्डर इज 3. पॉवर चेक करा, काहीच नाही, म्हणजे डिग्री इज 1. ओके, नेक्स्ट example number 5. d2y by dt square plus dy by dt bracket square plus 7x plus 5 is equal to 0. स्ट्रेट फॉरवर्ड आहे, पण गणमन करणारे एक्झाम्पल आहे. ऑर्डर इज and degrees इथं गणनाची करता, इकडे पॉवर इकडे पाहते, पॉवर पाहिजेच नाही. जो हायएस्ट ऑर्डर त्याची पॉवर पाहिजे, पॉवर काहीच नाही, म्हणजे पॉवर आहे 1. ऑर्डर इज 2 and डिग्री इज 1.
नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 6. y triple dash bracket square plus 3y double dash plus 3xy dash plus 5y is equals to 0. हा डॅश मध्ये डेरिव्हेटिव्ह, म्हणजे हे जर आपण आपल्या नॉर्मल फॉर्म मधल्या ठरलं तर यात लिहू शकतोय d3y बाय dx3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 3 into d2y बाय dx2 प्लस 3x into dy बाय dx प्लस 5y is equals to 0. याचा मिनिंग हा आहे y ट्रिपल डॅश म्हणजे तिसरा डेरिव्हेटिव्ह, डबल डॅश म्हणजे दुसरा डेरिव्हेटिव्ह, सिंगल डॅश म्हणजे पहिला डेरिव्हेटिव्ह. मग क्लिअर कट ऑर्डर इज 3 and degree is next. Sukhonar example. मला सांगा ऑर्डर टू सेकंड डेरिव्हेटिव्ह हायेस्ट आला बरोबर. ऑर्डर डिग्री तुम्ही माझ्या सर एबी डिग्री 2 आली, ओके संपला विषय. पण पुढे जर तुम्ही नीट वाचलं ना तर जो डेरिव्हेटिव्ह आहे तो कॉस्ट मध्ये आला बा. पण मी काय सांगितलंय, डिग्री ओळखण्यासाठी डेरिव्हेटिव्ह कोणत्याही फंक्शन मध्ये नकोय, कोणताच नकोय, तरच आपण डिग्री सांगू शकतो. तुम्हाला सर याचा आपल्या डीवाय बाय डीएक्स काय घेणं नाही आपल्याला, आपला ऑर्डर तर तिकडे डिग्री तिकडे भेटेल. पण हे होण्यासाठी तुमचा डेरिव्हेटिव्ह पॉलिनॉमियल फंक्शन मध्ये आला पाहिजे. वरती आपण लिहिलं होतं बा, पॉलिनॉमियल फंक्शन मध्ये डेरिव्हेटिव्ह आला पाहिजे. हा कॉस्ट मध्ये आला, डिग्री कॅन नॉट बी डिटरमाइन. कारण आहे हीटर, कारण इथे खाल्लं ना तुम्ही काय ऍज डेरिव्हेटिव्ह कॅनॉट बी एक्सप्रेस ऍज अ पॉलिनॉमियल इक्वेशन. तुम्ही डेरिव्हेटिव्ह पॉलिनॉमियल इक्वेशन मध्ये नाही दाखवला, तर कॉस्ट मध्ये दाखवलाय, बरोबर आहे. म्हणून दोनच एक्झाम्पल आहे, सॉल्ट मधलं ई रेस्ट हे जिथं डिग्री निघाली नाही, बाकीच्या प्रत्येक ठिकाणी डिग्री निघालेली. ओके ठीक आहे बा. नेक्स्ट example number 8. One plus dy by dx bracket square bracket raised to 3 by 2 is equals to 8 into d2y by dx. प्रॉब्लेम काय आहे, 3 by 2 ही पॉवर चालणार नाही. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, इकडचा स्क्वेअर केला 1 प्लस dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर, स्क्वेअर केला तर अपॉनचा 2 कॅन्सल होऊन जाईल. इकडे येणार 8 चा स्क्वेअर 64 इंटू d2y बाय dx2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता ऑर्डर किती,
and degrees next. Example number 9. ऑर्डर 3 बरोबर आहे आणि याची डिग्री असणार आहे मात्र 6 कारण 1/2 1/3 तुम्हाला ते पॉवर जर इंटिजर करायचे असतील तर पॉवर 6 घ्यावा लागणार आहे तर तो 2 आणि 3 कॅन्सल होईल बरोबर आहे. हे एक्झाम्पल तुम्ही होमवर्कला घ्यायचंय आणि लास्ट एक्झाम्पल नंबर 20 ही तुम्ही होमवर्कला घ्यायचंय. x प्लस याची ऑर्डर येणार आहे 2 बरोबर आहे. स्क्वेअरिंग केल्यानंतर हा स्क्वेअर इकडे येणार डिग्री येणार 2 बरोबर आहे. फक्त हे 2 एक्झाम्पल बघून तुम्ही सॉल्व्ह करायचे. ऑनलाईन स्क्रीनशॉट घ्या. याचे आन्सर तुम्ही घ्यायचे आहे. ठीक आहे. या 19 पैकी एक एक्झाम्पल फायनल एक्झाम येणार. ठीक आहे. राहिला पार्ट पुढच्या लेक्चरला पाहूया सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशनचा.